चांदोबा महाभारत 13वा भाग द्रुपदाची मुले। संतानाच्या इच्छेने ऋषींच्या आश्रमामध्ये फिरणाऱ्या द्रुपदाने एक पुत्र आणि एका कन्येचा वर मागितला। पुत्र यासाठी की तो द्रोणांचा वध करू शकेल, कन्या यासाठी की ती अर्जुनाची पत्नी व्हावी। या इच्छेने त्यांनी विविध आश्रमांना भेटी दिल्या आणि सरतेशेवटी गंगा आणि यमुना नद्यांच्या संगमावर असलेल्या एका आश्रमात ते पोहोचले। तिथे याज आणि उपयाज नावाचे दोन भाऊ, जे काश्यप गोत्राचे होते, दिवसभर वेदपठण करत आणि सूर्याची आराधना करण्यात मग्न असत। त्यांच्यामध्ये धाकटा भाऊ उपयाज हाच द्रुपदाला अधिक तपोबलाने संपन्न वाटला, म्हणूनच द्रुपद त्यांच्यापाशी गेले आणि अत्यंत भक्ती व श्रद्धेने त्यांची सेवा करू लागले। एक दिवस द्रुपदाने एकांतात उपयाज यांचे पाय चेपत विनंती केली, मुनीश्वर, द्रोणांनी माझा घोर अपमान केला आहे। मी किंवा इतर कोणताही राजा त्यांना मारण्याची शक्ती ठेवत नाही। जर आपण माझ्यावर अशी कृपा केली की मला द्रोणाचार्यांचा वध करणारा पुत्र प्राप्त होईल, तर मी आपल्याला असंख्य गायी आणि आपल्या इच्छेनुसार इतर वस्तू भेट देईन। यावर उपयाज यांनी उत्तर दिले, माझी अशी कोणतीही इच्छा नाही, शिवाय मी अशा प्रकारच्या कार्यामध्ये मदत करत नाही। आणि त्यांनी तो प्रसंग तिथेच थांबवला। तरीही द्रुपद निराश झाले नाहीत आणि उपयाज यांची सेवा अधिकच श्रद्धेने करू लागले। 1 वर्ष उलटले। एक दिवस उपयाज द्रुपदाला म्हणाले, राजा, तू माझी निरंतर सेवा करत आहेस, परंतु तुझी ही इच्छा अनुचित आहे, त्यामुळे मी ती पूर्ण करण्यात मदत करणार नाही। तरीही मी तुला एक उपाय सांगतो, तू माझा मोठा भाऊ याज याला शरण जा, त्यांना प्रसन्न कर, त्यांना अनंत गायी देण्याचे आमिष दाखव, ते तुझी इच्छा पूर्ण करू शकतात। ते सुरुवातीपासूनच थोडे लोभी स्वभावाचे होते। एकदा त्यांनी एका अशुद्ध ठिकाणी फळ खाल्ले होते। जेव्हा आम्ही गुरुकुलवास करत होतो, तेव्हाही ते शुद्धता आणि अशुद्धतेचा विचार न करता केवळ जिभेच्या चवीसाठी सर्व काही खात असत। उपयाज यांचे हे शब्द ऐकताच द्रुपद याज यांच्या आश्रमात गेले, त्यांना प्रणाम केला, 80,000 गायी भेट म्हणून दिल्या आणि आपली इच्छा प्रकट केली। याज या कार्यासाठी सहमत झाले। त्यांनी उपयाज यांना आपला सहाय्यक बनवले, आवश्यक सामग्री गोळा केली आणि पुत्रकामिष्टी आरंभ केली। त्यांनी आहुती दिली आणि त्यानंतर हातात हविष्य घेऊन द्रुपदाची पत्नी कोकिलादेवी हिला बोलावून सांगितले, हे हविष्य ग्रहण कर, तुझ्या पोटी एक पुत्र आणि एक कन्या जन्माला येईल। तेव्हा कोकिलादेवी म्हणाली, आर्य, मी यावेळी अशुद्ध अवस्थेत आहे, थोडे थांबा, मी स्नान करून येते। याज यांनी उत्तर दिले, काय मी आणि माझ्या धाकट्या भावाने तयार केलेले हे हविष्य तुझी इच्छा पूर्ण करणार नाही? यायचे असेल तर ये, नाहीतर राहू दे। आणि असे म्हणत याज यांनी हविष्य अग्नीमध्ये अर्पण केले। त्या अग्निकुंडातून एक योद्धा हातात तलवार आणि धनुष्य धारण केलेला, डोक्यावर मणियुक्त मुकुट घातलेला, रथावर स्वार होऊन बाहेर पडला आणि सिंहगर्जना करत कोठेतरी निघून गेला। त्यानंतर त्याच अग्निकुंडातून एक तेजस्विनी स्त्री जन्माला आली। अशा प्रकारे द्रुपदाला एक पुत्र आणि एक कन्या प्राप्त झाली। संपूर्ण पांचाल देशाचे रहिवासी परम आनंदाने भरून गेले। दरम्यान कोकिलादेवी स्नान करून आल्या आणि त्यांनी याज व उपयाज यांच्याकडून असा वर प्राप्त केला की त्या दोन मुलांची माता त्याच मानल्या जातील। ब्राह्मणांनी द्रुपदाच्या पुत्राचे नाव धृष्टद्युम्न आणि कन्येचे नाव, ती सावळ्या वर्णाची असल्यामुळे, कृष्णा असे ठेवले। द्रुपदाने याज यांना असंख्य गायी आणि ब्राह्मणांना अपार धन दान दिले आणि ते कांपिल्य नगरात परतले। काही काळानंतर द्रुपदाने धृष्टद्युम्नाला द्रोणांकडे अस्त्रविद्याभ्यासासाठी पाठवले। शिक्षण देण्यास नकार दिल्यास आपल्या कीर्तीला बाधा येईल असा विचार करून द्रोणांनी त्या मुलाला धनुर्विद्येच्या सर्व कला शिकवल्या। द्रुपदाची कन्या द्रौपदी आता विवाहयोग्य झाली होती। द्रुपदाचा विचार सुरुवातीपासूनच तिला अर्जुनाकडे सोपवण्याचा होता, परंतु तेव्हाच अशी बातमी मिळाली की पांडव लाक्षागृहात जळून भस्म झाले आहेत। द्रुपद अत्यंत दुःखी झाले आणि त्यांनी आपल्या नातेवाईकांची, मंत्र्यांची आणि पुरोहितांची सभा बोलावून कर्तव्याविषयी सल्ला मागितला। तेव्हा द्रुपदाच्या प्रिय पुरोहिताने सांगितले, महाराज, पांडवांवर कोणतेही संकट आले असावे असे वाटत नाही। अनेक शुभ शकुनांवरून असा भास होतो की ते सुखरूप आहेत। आपण काळजी का करता? आपण स्वयंवर जाहीर करा, ते नक्की येतील। राजकन्यांसाठी स्वयंवर तर एक परंपराच आहे। 3.5 महिन्यानंतर स्वयंवराचा मुहूर्त निश्चित झाला। एक असे धनुष्य तयार करण्यात आले जे पेलणे अत्यंत कठीण होते। आकाशात फिरणारे एक सोन्याचे मत्स्य यंत्र बसवण्यात आले। एकचक्रपूरमध्ये ज्या ब्राह्मणाच्या घरी कुंती आणि पांडव राहत होते, तिथे अतिथी म्हणून आलेल्या एका ब्राह्मणाने हा सर्व तपशील सांगितला आणि शेवटी म्हटले, ठिकठिकाणचे राजे स्वयंवरासाठी कांपिल्य नगरात जात आहेत। आपल्या गुरूंचा म्हणजे द्रोणाचार्यांचा वध करणारा कोणीतरी जन्माला आला आहे हे ऐकून पांडव दुःखी झाले, परंतु जे होणार आहे ते होणारच असा विचार करून ते शांत झाले। त्यांच्या मनातही द्रौपदीच्या स्वयंवरासाठी जाण्याची इच्छा होती। ही गोष्ट ओळखून कुंतीदेवीने युधिष्ठिराला सांगितले, पुत्रा, आपण खूप काळापासून या एकचक्रपूरमध्ये राहत आहोत। आणखी काही काळ उलटल्यास कदाचित आपल्याला इथे भिक्षाही मिळणार नाही। आपण पांचाल देशाला जायचे का? म्हणतात तो खूप समृद्ध देश आहे आणि कांपिल्य नगर अत्यंत सुंदर आहे।
सर्वजण म्हणतात की राजा द्रुपदाचे ब्राह्मणांवर खूप प्रेम आहे. युधिष्ठिराने आपल्या भावांशी सल्लामसलत केली आणि आईच्या विचारावर सर्वांना सहमत केले. त्यांनी त्या ब्राह्मणाला, ज्यांच्या घरी ते राहत होते, आपल्या प्रवासाची माहिती दिली आणि ते एकचक्रपूरमधून बाहेर पडले. ते रात्रंदिवस प्रवास करत असताना एक दिवस मध्यरात्रीच्या वेळी गंगा तटावर असलेल्या सोमश्रव नावाच्या तीर्थावर पोहोचले. खूप अंधार होता आणि सर्वांच्या पुढे अर्जुन हातात एक करदीप घेऊन चालत होते. गंगेमध्ये स्नान करण्याच्या विचाराने जेव्हा ते नदीजवळ पोहोचत होते, त्याचवेळी आपल्या पत्नींसोबत जल क्रीडा करत असलेल्या अंगारपर्ण नावाच्या गंधर्वाने माणसांची चाहूल ऐकून म्हटले, तिथे कोण येत आहे? दूर व्हा. या आसपासचे सर्व वन माझे आहे. मी अंगारपर्ण नावाचा गंधर्व आहे. ही यक्षांच्या, राक्षसांच्या आणि गंधर्वांच्या वावरण्याची वेळ आहे. मानवांनी इथे येऊ नये. हे ऐकून अर्जुनाने म्हटले, दुष्टा, हिमालयाचा प्रदेश आणि गंगा नदी कोण्या एकाची संपत्ती कशी असू शकते? हे तर सर्वांचे आहे. गंगेला पाहिल्यावर मग मध्यरात्र असो किंवा जेवणानंतरची वेळ, नियमानुसार स्नान केलेच पाहिजे. त्यामुळे आम्ही नदीत स्नान केल्याशिवाय पुढे जाणार नाही. अंगारपर्णला राग आला आणि तो बाण मारू लागला. अर्जुनाने आपल्या हातातील करदीपाने ते बाण रोखत म्हटले, अरे गंधर्वा, आम्हाला तुझ्या या मुष्टीभर बाणांनी घाबरवण्यासाठी तू आम्हाला काय समजतोस? तुझी कोणतीही माया आमच्यासमोर यशस्वी होणार नाही. असे म्हणून त्यांनी आग्नेयास्त्राचे आवाहन करून ते सोडले. त्याने गंधर्वाचा रथ जळून खाक झाला. गंधर्व खाली होऊन मूर्छित झाला. त्याचवेळी गंधर्वाची पत्नी कुंभनसी हिने युधिष्ठिराचा आश्रय घेतला आणि पतिभिक्षा मागितली. युधिष्ठिराने अर्जुनाला सांगितले, ही आपल्या आश्रयाला आली आहे आणि पतिभिक्षा मागत आहे. त्यामुळे तू गंधर्वाचा वध करू नकोस. मोठ्या भावाची आज्ञा मानून अर्जुनाने गंधर्वाला जिवंत सोडले. गंधर्व अर्जुनाला म्हणाला, मी तुझ्याकडून पराजित झालो आहे. त्यामुळे मी अंगारपर्ण हे नाव त्याग करतो. तू जो रथ जाळला आहेस त्याऐवजी मी एक दुसरा अद्भुत चित्ररथ निर्माण करीन आणि चित्ररथ हे नाव धारण करीन. तुझ्यासारख्या महावीराला मी चाक्षुषी विद्या प्रदान करतो. याच्या मदतीने तू तिन्ही लोकांमध्ये कुठेही जे काही घडत आहे ते पाहू शकशील. आमच्याकडे ही विद्या असल्यामुळेच देवही आमचे काही वाकडे करू शकत नाहीत. चाक्षुषी सोबतच मी तुला काही दिव्य घोडेही देईन. मी तुम्हा 5 भावांपैकी प्रत्येकाला 100 घोडे देईन. यावर अर्जुन म्हणाला, मी कोणत्याही जवळच्या व्यक्तीकडून काहीही स्वीकारत नाही. गंधर्वाने तेव्हा म्हटले, तर मग मला काहीतरी अर्पण कर आणि त्या बदल्यात माझ्याकडून ही भेट स्वीकार. अर्जुन गंधर्वाला आग्नेयास्त्र देण्यास आणि बदल्यात घोडे घेण्यास तयार झाले. गंधर्वाने त्यांना सांगितले, तुम्ही क्षत्रिय आहात. जोपर्यंत तुम्ही योग्य पुरोहिताची व्यवस्था करून त्याच्या सल्ल्यानुसार कार्य करणार नाही, तोपर्यंत तुमचे कल्याण होणार नाही. अर्जुनाने त्याला मंत्रांचा आग्नेयास्त्राचा उपदेश दिला आणि सांगितले, सध्या तुझे घोडे तुझ्याकडेच राहू दे. गरज पडल्यावर मी त्यांना बोलावून घेईन. असे म्हणून त्यांनी त्याचा निरोप घेतला. पांडवांनी आणि कुंतीने आपला प्रवास सुरू ठेवला. ते गंगा तटावरून निघून उत्कुश तीर्थावर पोहोचले. तिथे धौम्य ऋषी तप करत होते. पांडवांनी त्यांना प्रणाम केला आणि त्यांना आपले पुरोहित बनण्याची विनंती केली. धौम्य ऋषींनी पांडवांची बुद्धी, पराक्रम, बळ आणि उत्साह नीट समजून घेतला आणि त्यांना आपल्या पौरोहित्यास योग्य मानून त्यांचा सत्कार केला आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यास संमती दिली. त्यांचे पुरोहित बनल्यावर पांडव आनंदोत्साहाने भरून गेले, जणू संपूर्ण पृथ्वीचे राजे तेच झाले होते. त्याचवेळी काही लोक द्रौपदीचे स्वयंवर पाहण्यासाठी कांपिल्य नगरात जात होते आणि ते धौम्य ऋषींच्या आश्रमात आले. त्यांना पाहून पांडवांनीही आपल्या मातेसोबत आणि धौम्य ऋषींसोबत द्रौपदीच्या स्वयंवराचा उत्सव पाहण्याची इच्छा व्यक्त केली. ब्राह्मणांच्या वेशात असलेल्या पांडवांना पाहून त्या ब्राह्मणांनी विचारले, तुम्ही लोक कुठून आला आहात? कुठे जात आहात? युधिष्ठिराने उत्तर दिले, आम्ही एकचक्रपुरहून कांपिल्य नगराच्या प्रवासाला जात आहोत. ब्राह्मणांनी सांगितले, आम्हीही तिथेच जात आहोत. तिथे राजा द्रुपदाच्या कन्येचे स्वयंवर होत आहे. म्हणतात ती अत्यंत सुंदरी आहे. स्वयंवरासाठी अनेक राजे येत आहेत आणि जे ब्राह्मण हे पाहायला येत आहेत, महाराज त्यांना गोदान, सुवर्णदान आणि अन्नदान देत आहेत. आम्ही लग्नाचा उत्सव पाहून पुन्हा परत येऊ. पांडव आणि कुंती देखील त्यांच्यासोबत दक्षिण पांचालच्या कांपिल्य नगराकडे निघाले. चांदोबा महाभारत 13वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.